आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयाकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधक कारवाईसह कठोर कारवाईचा धडाका लावला आहे। निवडणुकीच्या काळात शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर हद्दपारीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत। तडीपार केलेल्या संशयित नवाज अकीम शेख, किरण उर्फ बिटवा, रमेश मल्हारी, सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी, पवन विनायक वायाळ अशांना तडीपार केलेले आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे। दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली। बघूया सविस्तर। परिमंडळ 2 अंतर्गत आज या ठिकाणी 4 गुन्हेगारांना सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे। सदर इस्मांची नावे ही नवाज अकील शेख, किरण उर्फ बिटवा, रमेश मल्हारी, तसेच सनी उर्फ मॉन्टी रमेश दळवी व पवन विनायक वायाळ अशा 4 आरोपींना तडीपार करण्यात आलेला आहे। आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुका व नाशिक शहरामधली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी सदर कारवाई करण्यात आलेली आहे। आतापर्यंत परिमंडळ 2 अंतर्गत जानेवारी महिन्यापासून 4 इस्मांवरती MPD अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केलेली आहे। तसेच मोक्यान्वये 2 गुन्ह्यातील आरोपींवरती एकूण 18 आरोपींवरती मोक्याची कारवाई करण्यात आलेली आहे आणि सदर तडीपारीच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण 18 आरोपींना परिमंडळ 2 मधून तडीपार करण्यात आलेला आहे। सदरची कारवाई ही अशीच पुढे चालू राहणार आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।